मिळतो। जसं की कार्बोनिल कंपाऊंडमध्ये C डबल बॉन्ड O असल्यामुळे कार्बनवरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे। आता हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती असल्यामुळे ग्रिग्नार्ड रिएजंट मधल्या अल्काइल ग्रुप मधला जो कार्बन आहे म्हणजे अल्काइल ग्रुप हा या कार्बनवरती अटॅक करेल आणि कार्बनला अटॅच होईल। त्यामुळे हा जो R आहे आपला ग्रिग्नार्ड रिएजंट मधला तो या कार्बनला अटॅच झाला। आता ह्या कार्बनला अटॅच होताना कार्बन ऑक्सिजन मधला जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड ब्रेक होईल आणि हा जो Mgx आहे पॉझिटिव्ह एंड ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट तो ऑक्सिजनला अटॅच होईल, तो OMgx असं फॉर्म करेल। आता हे अनस्टेबल इंटरमिजिएट असल्यामुळे त्याचं हायड्रॉलिसिस करायचं आहे। नंतर हायड्रॉलिसिस करताना ॲसिड हायड्रॉलिसिस आहे। ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये हायड्रॉलिसिस म्हणजे वॉटर ॲड करायचं आहे। सो H आणि OH ॲड करायचं। H हा नेहमी ऑक्सिजनच्या साईडला आणि OH हा नेहमी Mgxच्या साईडला ॲड होईल आणि मग आपल्याला O आणि H मिळून OH म्हणजे अल्कोहोल मिळेल